काल रात्री मुंबईत लोकलच्या मालडब्याला आग लागली। खोपोलीकडून मुंबई सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली। रॉकेलमुळे स्पार्किंग झाल्यानं आग लागल्याचं कळतंय। आग लागल्याचं समजताच प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला आणि त्यानंतर ही आग विझवण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये 8व्या मजल्यावरून उडी मारून एका आयटी अभियंत्यानं आत्महत्या केली आहे। सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये ही घटना घडली। 24 वर्षीय निनाद पाटील असं मृत व्यक्तीचं नाव असून तो आई-वडिलांसोबत वर्धमान सोसायटीच्या 4थ्या मजल्यावरती राहत होता। आज सकाळी जेव्हा निनादचे आई-वडील बाहेरगावी गेले त्यावेळी त्यानं 8व्या मजल्यावरून जाऊन उडी मारली। आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचा निर्णय मी स्वतः घेतला असून माझ्या आई-वडिलांना कुणीही त्रास देऊ नये असं निनादनं लिहून ठेवलंय। मात्र आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून कळू शकलं नाही। सिनेनिर्माते अतुल तापकीर आत्महत्या प्रकरणात पत्नीसह 4ही आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अतुल तापकीर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची पत्नी प्रियंका तापकीर, पत्नीचा मानलेला भाऊ कल्याण गव्हाणे तसंच बाळू गव्हाणे आणि मावस भाऊ बापू थिगले यांना शिवाजीनगर कोर्टात काल हजर करण्यात आलं। त्यानंतर त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली गेली आहे। ढोल ताशे या सिनेमाचे निर्माते असलेले अतुल तापकीर यांनी गेल्या शनिवारी विष पिऊन आत्महत्या केली होती। आत्महत्येपूर्वी फेसबुकवरती त्यांनी पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून कशाप्रकारे छळ होतो याबाबत अनेक गोष्टी लिहिल्या होत्या। या घटनेनंतर सर्वसामान्यांसह सोशल मीडियावर देखील मोठी हळहळ व्यक्त केली गेली। पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। काल सकाळी रेसकोर्सवरती वॉकिंगला जात असताना 8 वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला। यानंतर त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। नवनाथ कांबळे हे रिपाईचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते। याआधी पहिल्यांदा 1997 साली त्यानंतर 2002 मध्ये देखील त्यांनी नगरसेवकपद भूषवलं होतं। तसंच दलित पॅन्थरमध्ये देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता। फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवली। त्यानंतर पुण्याच्या उपमहापौरपदी त्यांची निवड करण्यात आली होती। आता गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी। स्टेट बँकेनंतर आता आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेने देखील गृहकर्जाचे दर कमी केलेत। आयसीआयसीआय बँकेतर्फे महिला नोकरदारांना 8.35% दरानं तर इतरांसाठी 8.40% दरानं गृहकर्ज आता मिळणार आहे। आता बातमी गेल्या काही दिवसांपासून जगभर धुमाकूळ घालणाऱ्या रॅन्समवेअरची। हे रॅन्समवेअरचं संकट महापालिकांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। रॅन्समवेअर व्हायरसनं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संगणक प्रणालीमधल्या महत्त्वाच्या फाईल्स करप्ट झाल्याची भीती प्रशासनानं व्यक्त केली आहे। त्यामुळे काल दिवसभर पालिकेतली संगणक प्रणाली बंद ठेवण्यात आली होती। इकडे मुंबई महापालिकेतले संगणक देखील काल दुपारी 12 ते 6 वाजेपर्यंत बंद होते। याशिवाय सायबर हल्ल्याच्या निशाण्यावरती जगभरातल्या बँकिंग कंपन्या आहेत अशीही माहिती मिळतेय। एबीपी माझाच्या बातमीनंतर अंबरनाथमधल्या इनरव्हिल शाळेनं प्रस्तावित फी वाढ मागे घेतली आहे। मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा या शाळेनं फीमध्ये तब्बल 7,000ची वाढ केली होती। मात्र मनसेच्या पुढाकारानं पालक आणि मुलांनी उपोषण छेडून या फी वाढीला विरोध केला। माझानं देखील ही बातमी प्रसारित केली। त्यानंतर अखेर शाळा प्रशासनानं ही फी वाढ मागे घेतली आहे। मुंबईतील राणीबागेच्या शुल्कवाढीला सिटीझन्स ग्रुपनं विरोध केलाय। याबाबत सिटीझन ग्रुपनं सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशनद्वारे शुल्कवाढ आणि बागेतील गैरव्यवस्थापनाबाबत महापालिका आयुक्तांना पत्रही लिहिलंय। राणीबाग हे मुंबईतील सर्वात मोठं बोटॅनिकल गार्डन आहे आणि मुंबईकरांची हक्काची मोकळी जागा आहे। मात्र या ठिकाणी सध्या 150 रुपयांचं शुल्क आकारलं जातं। दरम्यान सिटीझन ग्रुपनं राणीबागेत प्रस्तावित असलेल्या महापौरांच्या निवासस्थानाला देखील विरोध केलाय। भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि दुसरीकडे पैशांची धरपकड देखील सुरू झाली आहे। भिवंडीत साईबाबा नाका येथील चेकपोस्टवरती तपासणी दरम्यान 2,17,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। मात्र ही रोकड कुणाची आहे हे अजून कळू शकलं नाहीये। कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजीतून नाव असणाऱ्या दुकानांच्या पाट्यांना काळं फासलं। मात्र या आंदोलनातला मनसेचा फोलपणा देखील उघड झाला, कारण आंदोलन सुरू असतानाच खुद्द कल्याणमधील मनसे शहराध्यक्षाच्या हॉटेलचं नावही इंग्रजीतच निघालं। त्यामुळे या हॉटेलच्या पाटीला देखील काळं फासण्यात आलं।
कल्याणमध्ये मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचं सृष्टी नावाचं हॉटेल आहे। सध्या या हॉटेलची मालकी त्यांच्या काकांकडे आहे। मात्र आंदोलनावेळी मनसे कार्यकर्त्यांच्याच दुकानाची पाटी इंग्रजीत निघाल्यानं शहरभर या आंदोलनाची चांगली चर्चा रंगली। देशातील 32 रेल्वे स्थानकांपैकी अत्याधुनिक सुविधा असलेले बोरिवली हे मुंबईतील पहिलं रेल्वे स्थानक बनलंय। नवीन सरकते जिने, प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरण, 4 मोठे जम्बो पंखे, प्रवाशांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था अशा अनेक सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणामुळे एकाच वेळी शेकडो लोकांना सहजपणे स्थानकाबाहेर पडणं शक्य होतंय। बोरिवलीबरोबरच दादर, अंधेरी, माटुंगा रोड तसंच भाईंदर, वसई, नालासोपारा आणि गोरेगाव अशा स्थानकांवर देखील विविध उपक्रमांचं उद्घाटन केलं गेलंय। पनवेलकरांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत मतदान केलं तर त्यांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे। मतदान अधिकाधिक व्हावं यासाठी पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी हा फंडा काढलाय। त्यासाठी तुम्हाला मतदान करून त्याची सेल्फी पाठवायची आहे, ज्यामुळे तुम्हाला मालमत्ता करात 25% सूट मिळणार आहे। मात्र प्रत्येक प्रभागात 5 अशा प्रकारे 100 लोकांना ही सूट देण्यात येणार आहे। महानगरपालिका झाल्यापासून पनवेलमध्ये यंदा पहिल्यांदाच निवडणूक होतीये। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये निवडणूक होत असल्यानं मतदानाचा टक्का घसरण्याची भीती आहे। त्यामुळेच पनवेल महापालिकेनं हा उपक्रम सुरू केला आहे। दरवर्षी पाणी कपातीचा सामना करणाऱ्या मुंबईला यंदा मात्र कोणत्याही कपातीला सामोरं जावं लागणार नाहीये, कारण पावसाळा तोंडावरती असताना देखील मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये तब्बल 98 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी झालेला बक्कळ पाऊस आणि वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे हा पाणीसाठा मुबलक आहे। इतकंच नाही तर मुंबईच्या पाणी पुरवठ्यात देखील यंदा वाढ झाली आहे। सद्यस्थितीत तलावांमध्ये 3,67,991 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे। 3 महिने मुंबईची तहान भागेल एवढा जलसाठा शिल्लक असल्यानं जुलैपर्यंत पाण्याची चिंता नाही आहे।